गणेशोत्सवाची तयारी उत्साहात सगळीकडे आहे. आपल्याही दुकानात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादासाठी तयारी केलेली आहे. काय सांगाल? काय दरवर्षी गणपतीला आमच्याकडे प्रसाद असतो. त्याच्यामध्ये 50-100 किलो आमचा खवा जातो दरवर्षी. कोणकोणते पेढे आणि मोदक या कंदी पेढा आहे, खवा पेढा आहे, चॉकलेट पेढी आहे. किती किलोचे मोदक बनवलेत? त्याचा एक 70 किलोचे बनवले येतात. दरवर्षीचा प्रतिसाद आणि यावर्षीचा प्रतिसाद काय फरक आहे? चांगलं आहे, यावर्षी प्रतिसाद चांगला आहे. यावर्षी पाऊस पाणी चांगला झाला आहे, थोडा उत्साह आहे लोकांमध्ये. काय सांगाल या निमित्तानं? काय शुभेच्छा द्याल गणेश भक्तांना आणि आपल्याकडे काय आव्हान करा? काय नाही, गणपतीचा दिवस सगळ्यांना जागेवर येऊन राहू द्या. सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. यावर्षी परमेश्वराच्या कृपेने पाऊस पाणी चांगलं झालेलं असल्यामुळे बळीराजा सुकवला आहे आणि त्यामुळं आजही बाजारपेठेमध्ये नारायणगावच्या बाजारपेठेत गर्दी दिसते. बळीराजा सुकवलेला असल्यामुळं नारायणगावची ही मेन जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आपण पाहू शकता भरपूर अशी गणेशोत्सवाच्या गर्दीसाठी गर्दी आहे. गणपती हा बुद्धीचा आणि कलेचं दैवत मानलं जातं. त्या गणेशोत्सवासाठी सर्वच नागरिक नारायणगावच्या पंचक्रोशीतून नारायणगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात आणि हा जो सण आहे हा सगळ्यात जास्त मोठ्या आनंदाने साजरा होत असतो. सगळ्यांना या गणपतीच्या माझ्या राजश्री छत्रपती प्रतिष्ठान विनोबा परिवार आणि माझ्या दळवी परिवाराच्या वतीनं चॅनलच्या वतीनं गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. Yeah.